पण मला एकदा तिचं शेवटचं गाणं ऐकू दे. बर चल एकदा गाणं ऐकायला. पण तू तिथं या कसा शब्द सुद्धा बोलायचा नाही. ए मी ती भाऊ मी तरी काहीच बोलणार नाही. बर चल. सांगते मग आता कोण आहे रे गिंबल कोण आहे गिंबल कोण आहे दीडशेचा शिंदे कुठलं दे पुढे का ये रुपा आपल्याला आता गाव सोडून जावं लागणार. या आपल्यापासून म्हणजे हे भांडणं सुरू झाली आहे. लोकांचं असं पाठ पडण्यापेक्षा आपण एक दुसऱ्या गावी जाऊ. म्हणून काय बिघडलं? अरे आपलं तमासगिरींचं जीवन असंच असतं. हे गाव काय दुसरं गाव काय आणि तिसरं गाव काय. आपण तिथं गेलो तिथं माणसं नसलेले गाव नाहीच ना. रुपा या गावासारखे दुसरे नाहीत ग. हा गाव फार आगळा वेगळा आहे. त्याची तुला कल्पना नाही. तू आपली पुढच्या गावी निघायची तयार कर बघू. राजेश ते काही नाही. आपण इथून मुळात जायचं नाही. रूपादेवी तुम्ही इथून जाऊ नका. तुम्हाला आम्ही इथं काही कमी पडू देणार नाही. तू गप्पा बस. मंदी मंदी बोलू नको. ए चोबड्या मध्ये मध्ये बोल नको. चल शांत बस. तुम्ही किती सुंदर दाढी करता. मला तुमच्या सारखा कारागीर उभ्या आयुष्यात तू रूपा देवीला इथं राहू दे. पण मात्र इथनं लवकर निघून जा. चल. रूपा आपल्याला रामराव पाटील समर्थ आहे. ते आपल्याला काही कमी पडू देणार नाही. तुला जर इथं राहायची भीती वाटत असेल तर रामराव पाटलांच्या मळ्यावर चल. तिथं बघतो मी कोण येतंय मध्ये मध्ये. तर कोण आम्हाला गिन्यात शिकवतोय. अगं पण असं वाटत लागण्यापेक्षा आपण तर दुसऱ्या गावी गेलो ना बरं. मी आता जातो आणि रामराव पाटलांना बोलावून आणतो. ते येतील आणि तुम्हाला मळ्यावर घेऊन जातील. चल रामा.
राम राम दौलतराव, राम राम. राम या बसा. कसं काय चाललंय तुमचं काम? आपलं वर्गणी किती आली? सर्व लोकांचे पैसे जमा झाले. सर्व लोकांनी अगदी खुशीत पैसे दिले. फक्त तुम्ही परगावी गेल्यामुळे तुमचे बाकी आहे. रे तरी मला वाटलंच होतं, म्हणून मी माझी महत्वाची कामे सोडून तुझ्याकडे आलोय. दौलतराव बोला, आमच्या किती वर्गणी बसली ते बोला. तुमच्यावर 300 रुपये वर्गाने बसली. 2 मिनिटं थांबा. हे घ्या 300 रुपये. बाकी तुम्हाला काही मदत लागली तर आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. एकूण किती रुपये पैसे जमा झाले? एकूण 30,000 रुपये जमा झाले. दौलत, पैसा हा वाईट असतो, पैसा फार सांभाळून ठेव. कपाटात व्यवस्थित ठेवले पैसे. आणि उद्या सोमवारी 5 तारखेला कचेरीत जाऊन भरणार. दौलत, पैसा हा वाईट असतो म्हणून तुला चांगला बजावतोय. तू निर्धास्त तू. बरं दौलत, आम्ही येतो. सरला अजून जेवली नसेल ती माझी वाट पाहत बसली असेल. अहो पण चहा तरी घेऊन जा. अरे वेड्या, वेळ किती झाला तुम्ही पाहिलाय का? रातचे 10 वाजता तू चहा घ्यायला बोलवतोय. नाही, आता पुन्हा कधीतरी येईल. चल मी निघतो. मारू काय आला? नाही, मार नको, मागून बघू आपण त्याचा बेत. दौलत उठ. किती वेळ झोपलास? तुला तालुक्याला जायचं आहे ना? बापू चोरी झाली. बापू दौलतराव काय झालं? मला कशी काय झोप लागली? किती रुपयाची चोरी झाली? आता तुम्ही तरी काय करणार? लोक तुम्हाला काय म्हणेल? गाव काय म्हणेल? कुठून आणणार तुम्ही एवढे पैसे? दौलत, मी तुला रात्री पुन्हा बजावून गेलो होतो. पैसा हा वाईट असतो म्हणून. तर तू निर्धार झोपलास. तुला लाज वाटायला पाहिजे. नुसता आरडाओरडा केला असता तरी एकेकाची खांडोळी केली असती चालायची. चोरांनी आज आमच्या गावावर घात घातला, पण पडून जाणार कुठं? नाही सापडून तुम्ही एकेकाची खांडोळी केली तर नावाचा रामराबाडी सांगणार नाही. मामा, तुम्ही सांगितले ते मी ऐकलं नाही. मामा, मी चुकलो. मामा, मला माफ करा आणि या प्रसंगातून मला सोडवा. या प्रसंगातून मला तुमच्याशिवाय कोणी नाही. मामा, अरे आता या वेळेला मी तरी करणार काय आहे? हो दौलतराव, असा विचार करत बसलं बरं नाही. पोलिसात जाऊन खबर द्या पोलीस ठाण्यात. आता मला काहीच कळत नाही. मला काहीच सुचत नाही. थांबा, मी जाऊन पोलीस ठाण्यात खबर देते. मग फौजदार साहेब आल्यावर चोरीचा तपास लावतील. काय राम्या, तुला काय वाटतं? याची चोरी झाली असल?
असं तुला वाटतं का? चोरी झाली का नाही ते आपल्याला कसं कळल? मी काय ज्योतिषी आहे? अरे तसं नाही, मला वाटतं चोरी न होता चोरी झाल्याचा घाट घालून 30,000 रुपये आपल्या खिशात टाकायचा हा डाव आहे. आणि मग काय तर चोरी झाली, जमा खर्चच्या वया गायब झाल्या, अशा काहीतरी कुरापती काढून तो पैसा लाटायचा. याला म्हणत्यात डोसकं. नाही तर तुझं आणि माझं डोसकं. मी काढतो नुसता डोक्यावरचा प्यास, तू काढतो साऱ्या गावाचा मड. यातच आपली डोसकी चालत्या. काय तर म्हणे चोरी झाली, जमा खर्चा वह्या गायब झाल्या, अशा काही ना काहीतरी कुरापती काढून पैसे लाटायचा हा डाव आहे. लाटायचं नाही लुटायचं. आता मरस तर फिरून खायला काय हरकत आहे? अरे गाडवांनो, तुम्ही ते कशाला आला? चला चालते बाबा येतो. आम्हाला तुम्ही गप्प बसायला लावलं, पण आज सारं गाव असं म्हणतंय. या गावाला काय सांगणार तुम्ही? बोल बरं काय? आम्ही पडलो गरीब माणसं, आम्हाला लहान थोडी मोठा घास घ्यायला कशाला? जसं गावाचा पैसा गेला तसं आमचं बी पैसा गेला. कोण आहे? चला ना बा. चल चल. बापू, हे लोक काय म्हणतात मला? लोकांचं काय ऐकायचं आहे? जग असं वाटेल ते काय म्हणत, तिकडे आपण लक्ष द्यायचं नाही. तू आधी शांत बैठ. तुझं डोकं फार गरम झालं. बापू, नुसतं डोकं नाही, अक्काच अक्का भेटलोय मी. अहो, मला चोरीचं काहीच नाही वाटत आहे. आज 30,000 रुपये गेले, मी उद्या 60,000 रुपये कमवेल. पण आज माझी इज्जत जाते ना, याच फार मला दुःख होते. हा मोठा गंभीर प्रश्न आहे, याला काही उपाय नाही. हे सर्व आता आपण निमूटपणे सहन करायला पाहिजे. दौलत, तू आता शांत बस. तुझ्यासारख्या तरुणाला असं गोंधळून जाता कामा नाही. आता फौजदार साहेब येतील, त्यांना तू पुरेपूर गुन्हा सांग, म्हणजे आपला चोरीचा तपास लवकरच लागेल. मामा, मला वाचवा मामा, माझी इज्जत वाचवा मामा. त्याकरता काहीतरी उपाय काढा. त्याकरता मी वाटेल तो त्याग सहन करायला तयार आहे, पण माझी इज्जत वाचवा मामा, नाहीतर मी जगू शकणार नाही. दौलतराव, असं अभद्र बोलू नका. दर्शन आता फौजदार साहेब निघालाय, तुम्ही निर्धास्त राहा. नाही सरला, कसा मी निर्दस्त राहणार? माझी इज्जत गेल्यावर मी जगू शकणार नाही. लिफ्टचे पैसे आज मी वेळेवर भरू शकलो नाही, अरे मी करतो. तर माझ्या जीवनात कसल्याही प्रकारचं रहस्य राहिला नाही. या प्रसंगावर काहीतरी उपाय काढलाच पाहिजे. पुढे काय? आपण पैसे भरण्याची मुदत थोडी वाढवून घेऊ. तोपर्यंत चोरीचा तपास लागेल, मग आपण पैसे भरू. नाही नाही, असं काही बोलू नका. तो बघा आज महाराष्ट्रात सर्व पशु पक्षी गिळंकृत करण्यासाठी बसलाय. कसा जबडा वाचून उग्र अवतार धारण करून बसलाय. तो दुष्काळ दारात उभा आहे, त्यावर मला मात करायची. आज पैसे भरले तर 2 महिन्याच्या आत काम पूर्ण होईल. माझा सर्व शिवार मला हिरवागार डोलू डोलू लावायचा. पण ती बघा, ती लहान मुलं कडेवर घेऊन ती बाई दारोदार फिरते. ती उपाशी उठी आहे हो. लहान मूल भाकरीचा तुकडा मागत आहे. दौलतराव, तुम्ही शांत व्हा. यापुढे तुम्ही एक शब्द पण बोलू नका. तुम्ही बोलाल तर मात्र तुमच्या डोक्यावर परिणाम होईल. मला आता या लोकांच्या प्राण्यांचे हाल बघत नाही. आज मी या दुष्काळात 30,000 रुपयाचं गाव बुडवलंय.
मी भयंकर पापी आहे. आता मात्र दौलतरावांचं लक्षण काही ठीक दिसत नाही. त्याकरता तुम्ही मला 30,000 रुपये द्या. आम्ही तुम्हाला आमची असणारी जमीन गहाण देतो, घर सुद्धा देतो, पाहिजे ते देतो. पण माझ्या दौलतरावांची इज्जत वाचवा. आज या गावात तुमच्याशिवाय कुणाजवळ पैसा असणार? माझ्याजवळ तरी कुठून पैसे असणार? मी परवा सोसायटीचे 10,000 रुपये भरून आलोय. चौडीने पैसे जमा करायला वेळ असता तर केला असता. तात्या तुम्ही हो म्हणा. तुम्ही हो म्हटल्यावर एका तासात देखील पैसे मिळतील. अशा प्रसंगाला आपण दौलतरावांना मदत नाही करणार तर कोण करणार? आता आपण नातेवाईक माणसं कशाला आहोत? ठीक आहे पोरी, तुझ्या शब्दावरून मी बघतो पैसे. दौलत, तुझे मामा आता पैशाची पूर्तता करताय. तू भिवू नकोस. आजच्या आज जाऊन पैसे भरून ये. त्यांना मी आपली जमीन गहाण द्यायची ठरवले. नाही, माझ्याकरता तुम्ही किती कष्ट घेता. वडिलांच्या पश्चात तुम्ही मला त्यांची आठवण देखील येऊ दिली नाही. वास्तविक मी तुम्हाला सुख द्यायला पाहिजे, उलट मी तुम्हाला त्रास देतोय. काय माझे परमभाग्य. दौलतराव तुम्हाला बरं वाटतंय ना? सरला, माझ्याकरता तुझ्या वडिलांना पैसे देण्याला भाग पाडलास. तुझे माझ्यावर अनंत उपकार झाले सरला. माझ्या जन्मजन्मी या उपकारांची फेड होणार नाही. त्यात उपकार कसले? मी माझ्या कर्तव्य ते केलंय. मात्र पैसे केवळ तुझ्यासाठी दिले असं नाही, गावचा विकास कार्य थांबेल म्हणून दिले. मात्र चोरीचा तपास लागल्यावर पैसे वापस कर म्हणजे झालं. सरला, मला हे सांगायची जरुरी आहे. दौलत, आज तुझा योग फार चांगला होता, जे पैशाची पूर्तता झाली. आता दे बघू कागद लिहून. आणा कागद, देतो लिहून. 6 एकर जमीन गहाण ठेवली म्हणून. मला गहाण नको आहे. मला खरेदीचा पक्का कागद लिहून द्या, म्हणजे माझे पैसे मला वेळेवर पूर्ण मिळतील. ठीक आहे, लिहून देतो. तात्या, आज तुमच्या आमच्यावर अनंत उपकार झाले. दौलतची इज्जत तुम्ही वाचवली. अरे त्यात उपकार कसले? मी माझं कर्तव्य ते केलं. पण प्रथम आपण हा चोरीचा तपास लावला पाहिजे. अरे इच्छा होईन बनी. पूर्वापार आमची नावाची जात सगळे जातीत हुशार गणली आहे. पण त्या दिवशी मला त्या फरटानं फसवावं, मला फसून स्वतः त्या रूपाच्या माग लागलाय. काय दुनिया आहे म्हणतात ना, दुनिया झुकतीये. पण पुढचं काय हो काही ध्यानात येईना. जाऊ द्या लेकार, आम्ही ध्यानात ठेव. मी पण काही कच्च्या गुरुचा चेला नाही. मी पण नामदेवराव न्हावी आहे. तुझी आता सगळी माहिती मला गावली आहे. तुझी गाठच पडायला हवी. तुला धावतोच माझा हात. जर बिन पाण्याची उलटी दाढी नाही केली तर आपलं तिचं नाव सांगणार नाही. कोण इकडंच येतोय वाटतं. राम राम नामा, राम राम. अरे माझा राम राम सुद्धा घेईना. काय झालं काय नामा तुला? मला आता नामा म्हणू नको. नामदेवराव म्हण, नामदेवराव. तुला नामदेवराव म्हणायला काय लॉटरी बिटरी लागली का काय? काय याचं घोडं लागलं? तसलं सुद्धा काय नाही. मग असं झालं तरी काय? तसलं सुद्धा काय नाही झालं. इथनं मोर व्हायचं आहे. लेका त्या दिवशी तुम्हाला बनविलंस आणि मात्र त्या रूपादेवीच्या मागे लागलाय.
नाही का? तसं काय नाही रे, पण आज तू निघाला कुठं? आज मी निघालो आहे तुझ्या बायकोकडं. काय परत बोल. तुझ्या बायकोकडं. अरे गाढवा, तुझ्या बायकोकडे निघालोय म्हणजे तुझ्या बायकोला तुझी बहादुरी सांगायला निघालो आहे मी. माझी रा कसली बहादुरी? तू रूपाच्या नांदात काय काय केलंस, काय काय करीत आहे हे मी तुझ्या बायकोला सांगणार आहे. अरे पण मी आता काहीच केलं नाही. मग गड्या आता असं सांग, रूपा तुझ्या दुकानावरनं चालली होती. तू एका शालूला इस्त्री करीत होता. तू शालू तेव्हा रूपाला बघायच्या नांदात तो शालू किती झाडा. अरे नामा तसं नाही झालं रे ते. इस्त्रीला लय ताप आला होता म्हणून जराशी थोडीफार जळाली. आता त्यात माझी काय चूक? बर, तुला रूपाची सारखी सारखी आठवण येते म्हणून तू आपल्या म्हशीचं नाव रूपा ठेवलं म्हणे. बोल, ठेवलंय का नाही? तसं नाही रे. त्या दिवशी तू शिंप्यासने एक पातळ आणलं आणि तो कुठे ठेवलाय ते सुद्धा मी तुझ्या बायकोला दाखविणार आहे. हे बघ गड्या, मी चुकलो. हा तुला एक खंबा देतो, पण हे तू माझ्या बायकोला काही सांगू नको. अहो तर तुझ्या पाया पडतो. ग्रामा, कालपासून मी कंटिन्यू दारू पिणं सोडून दिली आहे. बरं आज र मानतो, मग तर झालं ना. अरे आमच्या हिला जरी एक कळालं तर आमची लय हजामत होईल. काय ही डिस्काउंट बसला जाईन तिकडे. एका आता नाही सांगणार, पण त्या दौलतरावांच्या चोरीचा तपास लागला का नाही? नाही दिसला दिसला. फौजदार साहेबांनी तपास चालू केला आहे, पण चोरांचा काही मागबूज मी लागला नाही. 2 मिनिटं पण समजा चोरी जर सापडली थांब. तर दौलतरावांना निम्म पैसे सुद्धा मिळणार नाही. बिचारानं स्वतःची जमीन विकून गावाचा पैसा भरला. जमीन गेली गावासाठी. त्यांच्या परंपरा अशा धुळीला मिळाला. आणखीन रात्री दिवस काम पण करतोय, रात्रंदिवस. पुढल्यावरून भविष्य, राशीवरून भविष्य, हस्त रेषेवरून भविष्य. शिव्या लाल पण चला जोशी बाबा, कुठले तुम्ही? तुमचं गाव कोणतं? आम्हाला माडेगावचे जोशी प्रसिद्ध जोशी म्हणून ओळखतात. तुला भविष्य काय कळतं रे जोश्या? हा जोशी काही वरा सांगून धोडी बनवणार येतो नाही. हवा तर तुम्ही आणू बाबा. तुम्हाला जर तुमचं भविष्य पटलं तर कबूल करा, नाहीतर आम्हाला एक पैसा पण देऊ नका. नामदेवराव, नामदेवराव, बापरे, मग नाव कसं काय माहित झालं रे भाऊ? इकडं माहिती? मला तुमचं नावच काय, तुमच्या सगळ्या भानगडी माहिती आहे. सर्व सांगू का? पण मी भविष्य एकट्यालाच सांगतो. रामा, तू थोडं लांब बस बघू. ये जोशी बाबा मला काय भविष्य सांगताय, मी थोडं ऐकतो त्यांचं. बर बाबा, बघ काय सांगतो तर हा भगव्या कपनीवाला. बर, भविष्य सांगणार पण कशावरून सांगणार? मी भविष्य चेहरा, हस्तरेषा, जन्म कुंडलीवरून सांगणार. बोला, आपला कशावर विश्वास आहे? जन्म कुंडली काय आहे आपली? अरे बाबा, आम्ही जन्मलो तेव्हा आमच्या बापाजवळ कुठं घड्याळ होत, तेव्हा अजून जन्मकुंडली तयार होईल. बरं, नसू द्या. हस्तरेषेवरून सांगतो भविष्य. बर, सांग बघ. आज तुम्ही जेवण केलेलं नाही? हा लेका, बरोबर आहे. लेका, बायकोनं स्वयंपाकच केला ना, तर मग काय करणार? तुम्हाला 3 मुली आहेत, मुलगा अद्याप झाला नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणून मुलासाठी तुमच्या व तुमच्या बायकोचे भांडण होतात. अलीकडे तुमचा धंदा चांगला चालतो आहे.
खरं हाय. तुमचा इतर प्रपंच सुखात चालतो आहे, पण तुम्हाला फक्त एक काळजी आहे, ती फार नाजूक आहे. माझ्याकडून पुढच्या अमावस्येला गंडा मंत्रून गळ्यात बांधला म्हणजे तुमची समस्या दूर होईल. कशाची काळजी आहे? तुमच्या भाग्यात एक नाचणारी आहे, पण तुमचा दोस्त मध्ये आडवा येतो आहे, त्याच्याकरता गंडा बांधला पाहिजे. हे खरं सांगतोया. हे खोटं ठरलं तर धंदा सोडून तुमच्या घरी कच्च्या घागरीने पाणी भरील. हे बघ, तुला द्यायला माझ्याजवळ पैसे नाही, तर तू उद्या सकाळी माझ्या घरी ये. तुझी केस दाढी फुकट करून दे आणि बघला फुकट. सकाळी 8 वाजता येईल मग. आणि आता तुम्ही थोडा लांब जाऊन बसा. त्या रामचंद्राचं भविष्य सांगतो आता आम्ही. या रामचंद्रराव या. द्या हा तिकडे. कोणता घेता? आज तुम्हाला बायकोने शिडी भाकरी वाढली म्हणे, हे खरं आहे की नाही? स्वयंपाक लवकर झाला नाही म्हणून आलो जरा बाशी कुशी खाऊन. तुम्ही लावलंय ब्राईट पैसे आणताय तुम्ही. पुढं बोला, आता पुढं बोला. तुमचा नवरा बायकोचा पटत नाही. तुम्हाला या बायकोच्या पोटी फळ नाही. तुमच्या हातात कात्री आहे, त्यामुळे पुष्कळ पैसा येऊन शिल्लक राहत नाही. आपल्या मागे एक घोर म्हणजे तो मुलाचा, त्याचा योग लवकरच आहे. पण दुसऱ्या बायकोच्या पोटी, आणि ते नाचणारी नाही, त्याला तुमचा दोन मध्ये हवा येतोय, त्याचा काहीतरी बंदोबस्त करायला हवा. मी काय करायला हवं? त्याचा काटा काढू का? सांगा तुम्ही. तसं काही करायची जरुरी नाही. या पौर्णिमेला मी तुम्हाला एक दोरा देतो, तो गळ्यात बांधा म्हणजे तुमची चिंता दूर होईल. गुरु काढा दोरा. अरे वेड्या, त्याला भगवा दोरा द्यावा लागेल. त्याचा कलर बघ किती सुंदर आहे. काढा आहे. जोशी बाबा, हे बघा, तुला माहित आहे तुला माझ्याजवळ द्यायला काही पैसे नाही. तू असं कर, माझं एक काम पत्ते झालं तर तुझ्या बायकोसाठी मस्त धुवून चोन ठेवलेला इस्त्री केलेला एक शालू देतो. पण तो थोडाफार काठावर जळाला आहे. बाकी अगदी एकदम नवा आहे. तो दुकानात सुद्धा भेटणार नाही. एक का दोन? एकच. आता गुरुले भेटेन तो काय फायदा? आज तुम्ही दोघं रावराव पाटलांच्या मळ्यात चला. तमाशाला जाणार आहे का? तुम्हाला त्यांनी दारू घेऊन बैठकीला बोलवलं आहे वाटतं. हो हो, बरं झालं तुम्ही आठवण करून दिली. मी तर विसरूनच गेलो होतो. असं करा, तुम्ही येता का तमाशाला? काय येता बाई नसते. अरे बाल, काय गाते, कशी गाते? तुम्ही एकदा तिचं नाच गाणं ऐकलं की तुम्ही आमचं गाव सोडणारच नाही. मला तमाशाचा नाद नाही. एकदा फक्त तुम्ही तमाशात या. नाच कसा नाही लागत मी बघतो. बरं येईल. बरं येईन. आज गाणं ऐकायला रुपा देवीचं. आता बघतो काही पोटा पाण्याचं. चालेल. नक्की येणार ना तुम्ही? येईन. बरं येतो. आता बघू दे बाबा, जातो. नामा, हे नामा, 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 हे नामा. आलू काय झालं? काय राम्या, जोशी बाबा बरोबर भविष्य सांगताय ना? अरे आपल्याला उशीर झाला. आपल्याला रामराव पाटलांच्या मळ्यावर जायचंय. चल बघ, लवकर गेलं पाहिजे, नाहीतर रामरावाडी गावरेल कुत्रा आणि चढेल आपल्यावर. चल. लय बेकार येतो.
काय चाललंय नामा तुझं? काय नाही आम्ही तुमचीच वाट बघत होतो. तुम्हाला यायला लय उशीर झाला. आम्ही इथं सगळी तयारी करून ठेवली आहे. रामानं आज इंग्लिश माल आणलाय बघ. तेव्हा रुपाला म्हणालो आज लावणी कशी झाली पाहिजे. आज लावणी अशी झाली पाहिजे. रे मग आता उशीर कसला करताय? आणा मागून बाटली आणि फोडा ती पटका. रामात जा आणि बाटली घेऊन ये. पाटील, तुम्ही आजपर्यंत आम्हाला काय बी कमी करू दिले नाही, पण आजचा तर शेवटची लावणी करून आम्ही हे गाव सोडून जायला तयार. तुला कोणी काही म्हणाला असेल तर त्याचा फक्त नाव सांग. तसं मला कोणी काही बोललं नाही. पण आम्ही तुला इथून जाऊ देणार नाही. राम पाटील. आपण कोण? पाटील हे माडी गावचे प्रसिद्ध जोशी. हे बराबर भविष्य सांगता म्हणून आम्ही इथं त्यांना बोलविलं. यांचा दाखला आम्हाला मिळाला म्हणून आम्ही तुमचं भविष्य बघायला बोलवलं. जोशी, पुन्हा एखाद्यात माझी भेट घे. होय पाटील. रुपा, बाई कर सुरुवात. अरे नाम्या, आणखी इकडे लवकर. आम्हा काही जमली नाही. रुपा, तुला असं बारीक नाचायला कसं काय जमतं? राहू दे यार, नाही ना रे. तू आवड्या असल्या हव्या खाव्या रामा थोडं सावकाश चल, जखम जास्त आहे. दौलत दौलत दौलतराव, काय झालंय? तुला काय झालं? तू बोलत का नाहीस? कुठे गेला होतास? परमेश्वरा, काय केलं तू माझ्या दौलतला? किती रक्त गेलं हे? मी आजपर्यंत पोटच्या पोराप्रमाणे सांभाळ केला. परमेश्वरा, दौलत देवीजी माझ्या डोक्यात दगड घातला असता तर फार बरं झालं असतं. तुला कुणी मारलं? जर कुणी मारलं असेल तर त्याचं नाव सांग. त्याच्याकडे मी पाहतो. अरे चांडाळांनो, तुम्ही बोलत का नाही? सांगा काय झालं ते? सांगा कुठे होता हा दौलत? कुठून आणला तुम्ही? काय झालं ते खरं सांग. बापूसाहेब, यांना कोणी मारलं नाही. मग त्याने स्वतः मारून घेतलं काय? अरे बोला ना.
आपल्या विहिरीचं काम आहे ना, आम्ही तिथं सर्वजण काम करीत होतो. तिथं दौलतराव आलं, आम्ही नको नको म्हणत ते खाली उतरलं व काम करू लागलं. वरतून अचानक दगड पडला व ते लगेच बेसूत पडलं. दगड पडल्या पडल्या गणू शेरा वर आला. त्यांनी दगड बघितलं तर वर कोणीच नव्हतं. काय पण सर पहिले आम्हाला पण वाटलं की कोणीतरी वरतून दगड फेकला असेल. माहिती आहे पण वर कोणीच 13 नव्हतं. तो त्याला फक्त कवर लायलं सगळी माणसं तिथेच काम करत होती. काय झालं? किती लागले? जखम जास्ती आहे. आई ग, किती रक्त गेलंय? काय झालं? परमेश्वर सुद्धा किती कोपलाय आमच्या. काय चुकलंय सगळेजण गप्प का? झोप रे बेटा झोप झोपून घेतो काहीतरी जपून काहीतरी घ्या, अर्जंट जपून काय घ्या. डॉक्टरांना बोलवा. गप्प राहा पुरी. जे जे आपल्या नशिबात असेल ते आपण भोगलं पाहिजे. परमेश्वर जसं आपल्याला ठेवेल तसं राहायला पाहिजे. बापू, तुम्हाला माझं दुःख नाही करणार हो. मी माझ्या लग्नात ठरवलं. शिवाय आम्ही परमेश्वरासमोर एकमेकांना वरलो होतो. हे काय झालं? आज मी विहिरीकडे आलं नाही तर हे बघायला मिळते. याला कुणी मारलं त्याचं नाव सांगा फक्त. तुम्ही भिवू नका. याला कोणी मारलं त्याचं फक्त मला नाव सांगा. नाही एकेकाची कामोडी केली तर नावाचा रामराबाजी सांगणार नाही. पाटील यांना कोणी मारलं नाही. आम्ही सगळ्या खाली काम करत होतो. वरनं दगड पडला व यांच्या डोक्यात पडला. वर कोणीच नव्हतं. चूक कोणाचीच नाही. अरे रे, म्हणजे काळात आमच्यावर डाव साधला म्हणायचा की काय? थांबा, असा गोंधळ करू नका. पहिले तुम्ही सगळेजण बाजू लावा. त्यांना हवा लागू द्या. जोशी बाबा त्यांना बघा तुम्ही. जोशी बाबा फार लागला आहे का? सोनबा, आता काही घाबरायचं कारण नाही. यांची नाडी ठीक चालती आहे. यांना लवकर दवाखान्यात नेलं पाहिजे. कसं याला दवाखान्यात नेणार? मला काही सूचना. तात्या, दौलतरावांना न्यायला तुम्हाला पैसे नसतील. त्यांना तुम्ही पैसे द्या. त्यांना जीवनदान द्या. तात्यासाहेब, आमच्या घराचा कागद काढून घ्या आणि आम्हाला लागतील तेवढे पैसे द्या. फार उपकार होतील आमच्यावर. सोनबा, अशा वेळेला मी तुम्हाला मदत करणार नाही तर आपल्या नातेसंबंध असून काय उपयोग? हल्ली माझ्याकडे 1000 रुपये आहे, ते मी तुम्हाला देतो. तुम्हाला काही लागल्यास मला कॉल करा. थांबा. यांना उचलून बाहेर रोडवर पोहोचत करा. सडकेपर्यंत पोहोचत करा. ते मोठा पाऊस. अरे बन जोशी बाबा जखम जास्त आहे का? त्यांना बरं वाटेल का?
8-15 दिवसात दौलतराव बरे होते. रक्तस्राव जास्त झाल्यामुळे तुमचा गैरसमज होतोय. त्यांना लवकर बरं वाटेल. बरं बाळ, काळजी करू नका. शिवानी करी ठरो देवा, त्यांचा कसल्या प्रकारचा नवस चुकला असेल तर तो मी पुरा करेन, पण त्यांना या संकटातून वाचवा. प्रथम मी विहिरीकडे जाऊन आलो. तिथे सर्व बारकाईने लक्ष दिलं. चांगला संशय येतो आहे मला. आपण तिथे जाऊन सर्व बारकाईने बघून येऊ. नामा दौलतरावची काही खुशाली कळाली की नाही बाबा? कोणी दवाखान्यातून आलं का नाही? अजून तर कोणीच आलं नाही. ते जोशी बाबा गेले आहे माग माग, त्यांचा पण पत्ता नाही अजून. मला तर दौलतरावांचा काही विश्वास वाटत नाही बाबा. रक्कम खूप मोठी होती. बिचाराचं वाईट झालं. फायदा सगळ्या गावाचा होणार, पण मात्र त्याला जमीन जुमला साऱ्याला मुकावं लागलं. काय हो नामदेवराव, काय चाललंय? काय नाही. तुम्ही कवा आला? मी आताच आलो. हे अजून येतोच आहे. दौलतरावांनी बरं वाटतंय ना? त्यांची तब्येत चांगली आहे आता. ते 4-5 दिवसात घरी येतील, डॉक्टरांना बोलले. तुम्ही होता म्हणून त्यांची नीट नेमकी व्यवस्था झाली बघा. आम्हाला विश्वास वाटत नव्हता. पण जोशी बाबा, या पिशवीत काय आणलंय? ते आज विचारू नका. मी दौलतरावांकडे गेलो होतो, पण मला तिथे काहीच करेना. सारखीच आठवण यायची रूपादेवीची. काय देवी रूपादेवी नाचते, काय गाते, काय तिचा तो आवाज. अशी नाचणारी मी उभ्या आयुष्यात कधी पाहिली नाही. तेव्हा म्हटलं आपण आज मोकळे जायचे नाही, पण रमचे 2 पॅक घेऊन जायचे. एक तुम्हा दोघांकरिता, एक रामराव पाटलांकरिता. तुम्ही दोघे थोडं इथेच प्या, मग आपण रूपादेवीकडे जाऊ. इथं सडकवर घ्यायची दारू. कोणाची घरी आणली? आज इथंच प्यायची तुका, माझ्या मनात आला सर. रामा, आज जोशी बाबा फार बिघडलं. आज आपण पिऊनच रूपादेवीकडे जायचं असं मी म्हणतोय. तिचं गाणं मला फार आवडलंय. हे घ्या, आपण पिऊ थोडं. हा ना, बरं पटापट. आज अगदी बेस्टॉन माल मिळालाय. लय दिवसांना रम मिळाली. तर लाल माल मिळाला. मी आता चंद्रावर गेलो. तिथली माती गोळा करून आणतो. बघतो काही सोनं गावतं का तिच्या. चष्मा लेका, आता तू फार बिघडला. माती जाणायला लागला. एवढे भुगाची पचत नाही तर घेतो कशाला? मी आणखी पिन. जोशीबा द्या. तुका दे रे त्याला थोडे अजून. हे थांब एका ठिकाणी. तुझ्या बापाला काय जाते?
तुझ्या बापाने दिले का पैसे? जोशी बाबा, तुम्ही आज माझे मायबाप झाले. तुम्हीच माझे मायबाप आहे. माझ्या सख्या बाबाने मला कधी दारू पाजली नाही, पण तुम्ही आज मला इंग्लिश दारू पाजली. अहो दारू दिलं म्हणून काय झालं? काम्या, माझ्या बायकोला जाऊन सांग की जोशी बाबांसाठी मस्त ताजे तवाने कोंबडे खा. लेकर मी कुठं जेवायचं? तुला तुझी आय आहे ना रुपा जेवण घालायला. अरे तुम्ही दोघे असे काही भांडू नका. तुमची दोघांची पण जेवणाची व्यवस्था मी केली आहे. आम्ही येताना मटण घेऊन आलोय. बघ लेका राम्या, बघ आपलं मायबाप आपल्याला कसं जपतात. माझ्या बाबानं मटण पण आणलाय. आज लय मजा आली. बरं बरं, येऊ द्या. जास्त बडबड करू नका. तुम्हाला आता जास्ती चाललेले आहे. दौलतरावांच्या चोरीपासून गावात पोलीस केव्हापासून येत आहे. त्यांना जर आपण असे सापडलो तर काय होईल? जोशी बाबा, तुम्ही ताण घेऊ नका. पोलीस त्यांच्या बापाला पकडतील. मी पोलिसांचा बाबा आहे, बाबा. बरं बरं, पण या गावातून पोलीस केव्हा जातील कोणाच माहिती. या गावात चोऱ्या गुन्हे केव्हापासून होत आहे हो? या मागच्या निवडणुकीच्या अगोदर गावात तरी चोरी व्हायची, पण जसं निवडणूक झाली रे झाली आणि दौलतराव सरपंच झालं रे झालं, तिथनं बघा गावात लयच लपडी. दौलतराव लय साधा पुढारी बोडा बाबडा, पण त्यांच्या मागे अशीच लपडी सोडा. आणि पोलिसांनी मात्र एकही गुन्हा काय गावात ना. पोलीस नुसती दारू पेता, नुसत्या गावातल्या कोंबड्या फरार करता. त्यांना कशाला गुन्हा सापडतोय? जबर माणूस आहे ते. जबर बाय. या गावाचा गुन्हेगार फार चतुर आहे, वजनदारी असायला हवा. तुमचा काय अंदाज आहे? कोण चोर असावा? जोशीबा, तुम्हाला तर हात पाहून सगळं भविष्य करताय ना, मग दाखवा घ्या आमच्या गावाचा चोर धरून. रामराव पाटलांनी एवढी संपत्ती आणली कुठून? त्यांच्या घरी कोण येत असतात? तुम्ही त्यांचे दोस्त आहात म्हणून म्हटलंय. अहो, आम्हाला पण तेच प्रश्न पडला. त्यांनी एवढा पैसा आणला कुठून? लेका दे, तुला काय करायचंय? त्यांचा सारा पैसा असाच लाटलेला आहे. त्यांच्याकडं सध्या जो काढू आहे का बाळू आहे तो काही माहित नाही, पण तो लय वळवळ करतोय आता. हे तुला काय करायचंय? तू गप्प बस बघू, नाहीतर हे सगळं मी रामराव पाटलांनी सांगायचं. त्यांनी तुला काय बजावलं होतं ते विसरलाच वाटतं तू आता. नामदेवराव, ते सोडून द्या. आपल्याला काय करायचं आहे हा विषय इथेच सोडून द्या. हा चांगला मस्त रंग ढंग आलाय. आपल्याला आणखी एखादी 2 खंबे पाहिजे. तमाने वारी झालीच पाहिजे. त्या बापाच्या घरचा माल आहे तो. चालला तुझ्या काही ना काही. या तमाशाच्या नानांतर मला गाव सोडून जावं असं वाटे ना. मी इथून जाण्याचा पुष्कळ प्रयत्न केला, पण माझा काही इथून पाय निघे ना. आता आपण रामराव पाटलांनी तमाशाला घेऊन जाऊ. त्यांच्या बिगर तमाशा करणार कोण? हो, बरी आठवण केली. त्यांनी मला पण भेट घ्यायला बोलवलं आहे. चला आपण जाऊया. चल.
या जोशी बाबा, तुम्ही केव्हा आलात? आणि आमचे दौलतराव कसे आहेत? तब्येत बरी आहे ना त्यांची? 17 तो तब्येत चांगली आहे दौलतराव. 13 तो ते 13 4 दिवसात घरी येतील. हे फार चांगलं झालं. तिला फक्त बॅक कवर राहिले तसं. परमेश्वरानंच आमच्यावरची वेळ टाळली म्हणायची. हे घ्या. हे घ्या पाटील. रम दिसते आहे. सारथ्या कोणता काठी सारथ्या आमची खास तुमच्याकडे आणली आहे. गेला वाटतं घरी घरी गेला वाटतं 8 दिवसातून आज रम मिळाली. जोशी सम्या बाबा, सम्या 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 घरी गेला. अरे जोशिया, तू आमचं भविष्य कधी बघणार आहे ते बोल. केव्हा पण बघूया. तुम्ही म्हणाल तर आता पण बघून देतो. ऐक रे. नाही, आपण ज्योतिषशास्त्रात तज्ञ दिसताय म्हणून म्हणतोय तुम्हाला. पाटील आता बघ. पण हे दोघं इथं आहेत ना. अरे ते आपले भांडे कुत्रे आहेत, त्यांना सोडून दे. आमचं तसं काही नाही. आमचा आटा साठा आहे. तुम्ही बोला पुढे. अरे अरे अरे, आपल्या नशिबात पाण्यासारखा पैसा आहे. हो, गुरुंच्या उंचवटा जास्त आहे. आपण येथील सर्व कामे तडी जातात. अरे अजून आपला डाव कधी फसला बनणार. येथून पुढे पण फसणार नाही. पण आपल्याला एका कामात यश आलं नाही. हो, मला पण त्याची फार काळजी आहे. आता त्याचा प्रश्न उरला नाही. आपला एक कन्यारत्न आहे. आपल्या पुत्र पण नाही. तुमच्या मुलीचा विवाहाचा योग लवकर जाईल. दौलतराव आला म्हणजे लगीन झालंच समजा. त्यांचं लगीन ठरलेलं आहे. राम्या, ते लग्न आता होणार नाही. त्या भिकाऱ्याजवळ काय शिल्लक राहिलंय? अशा भिकारजोड कार्डावानी माझी मुलगी देणार नाही. मी तिच्याकरता दुसरं स्थळ बघितलंय. जोशी बाबा, दौलतरावांना बरं वाटतंय ना? त्यांची तब्येत चांगली आहे. ते लवकर येतील. परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य दे. करले, तू आता आज जा बघू. तुला त्या बडव्याशी लग्न करता येणार ना. तो साला सगळा भिकारी झालाय, भिकारी. मी तुझ्यासाठी एक चांगला मुलगा बघितलाय. त्या तुम्ही हे काय बोलता? तुम्हीच माझं लग्न त्यांच्याशी ठरवलं होतं ना. शिवाय माझं त्यांच्यावर प्रेम सुद्धा आहे. आम्ही देवासमोर एकमेकांना वरलाय. मराठ्याच्या मुलीने एकदा पतीची निवड केली म्हणजे तोच पती तिला परमेश्वर असतो. तरी ती त्याच्या बरोबरच लग्न लावते. अगं, तुझं म्हणणं बरोबर आहे, पण त्या भिकाऱ्याला जर शिल्लक राहिलं तरी काय आहे? त्या बडव्याला राहायला घर नाही. त्याला राहायला घर नाही, त्याच्या घरात सुद्धा पत्र नाही. अशा कार्टाला मी माझी मुलगी देईल नाही. मी अशा कार्टाला जर माझी मुलगी दिली तर हे गाव मला काय म्हणेल? मी तुझ्यासाठी 1 लाख हुंड्याचं स्थळ बघितलं आहे. येत्या गुरुवारी तुझं लग्न त्याच्याशी लावून देणार आहे. तेथे तुझ्या सेवेला दास्या असणार, दास्या. तू त्या दौलतांना सोड आणि आता माझा आई. त्या बाबतीत मी मुळीच कोणाचं ऐकणार नाही. मी लग्न तर दौलतराव
सोबतच करेल, नाहीतर आयुष्यभर कुमारी मारून राहील. पोरी असं अट्टहास करणं बरं नाही. माझं थोडं ऐक. मी तुझ्या हिताचंच बघतोय. तुझ्या गैरहिताचं मी कसं बघणार? मी तुझ्या सुखाकरिता हे सगळं खटपट चालली. तुझ्याच कल्याणासाठी मी हे सर्व करतोय. मी एका जातीवंत मराठी मुलगी आहे. तिनं असं करणं तिच्या बेताला शोभत नाही. जे माझ्या नशिबात असेल ते होईल, पण मी माझा निश्चय काही यात्री बदलणार नाही. आता मात्र तू जास्त माझा अपमान करू लागलीस. तू जर माझं ऐकलं नाहीस तुझं मी लग्न बांधून लावेल. बांधून लग्न लावणं बोलणार का सोपं नाही. तर तसा योग आला तर तुम्हाला माझ्या प्रेताशी लग्न लावून द्यावं लागेल, हे लक्षात ठेवा. पोरी असं तू बोलू नको. तुला मी आजपर्यंत तळ हाताच्या पोळाप्रमाणे वागवलं आहे. टेकवली. लहानचं मोठं केलंय ते यासाठीच केलंय का? तात्या, मी तुमचे पाय धरते, पण तुम्ही असा निश्चय बदलू नका. यामुळे आपल्या कुळाला कलंक लागेल. तू मला शहाणपणा शिकवू नकोस. माझं डोकं अगदी भडकवू नकोस. तुझा बाप आहे मी, बाप. चल निघ इथून. तू आता इथून निघ आणि शितूर येऊन विचार कर. तू आता या साड्या देखत मला कमीपणा देऊ नको. रामा, माझं डोकं अगदी गरम झालंय, गरम. पाटील, रुपाला बोलवून आणू का मग? पाटील, दारू घेता का? मग पाय तुमच्या डोकं कसं एकदम शांत पडतं. पटका रुपाला बोलावून आणू. ते काय विचार झालंय, जा तिला घेऊन ये. आज आपण रुपाच्या वयात तमाशा बघायला जायचं. पाटील, तुमचा या भागात फार मोठा धरणाचा दिसतोय मला इथे. होय, अजून आपला डाव कधी फसला नाही. आणि या 4 गावांमध्ये आपल्याकडे वर पापणी करून पाण्याची कोणाची हिंमत नाही. लय चालते हो तुमच्यासाठी. हे बाकी खरं आहे. मी आलो तेव्हापासून बघतोय तुमचा इथे मला फार मोठा धरणा दिसतोय. बाई 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 बाई, आज पाटलांचा रंग काय नाराज दिसतोय. आज पाटलांनी वाड्यावर बोलवलं, काय बेत असेल? अरे तो तिकडे दारू पिऊन रुपा, तुझं गाणं ऐकून मला असं वाटतंय याच गावात राहावं. तू फार चांगली गातेस ग. तुझ्यासारखी गाणाने मी अजून मागे पुढे कधी पाहिले नाही. तू मला पायच नाही ना. नको बोलू. राहा की कुशाल, तुम्हाला काय पंचायत सांगायचं, जोडी भरायची. देवाने तुम्हाला काय कमी केलंय? बाय बाबड्या बसत्यात वाट्यात जोडी भरून. तू गप्प राहा राकेश, असं पाहुण्यांना बोलू नये. आज तमाशा असा झाला पाहिजे ना, माझी पब्लिक उठलीच नाही पाहिजे. कसं झालं पाहिजे? एकदम ठसकेबाज, धुमकेबाज. मन बाई रुपा. ठीक आहे. लई 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 लई
उकलाय का तो उकला काय बद्दल माहिती आहे उकला म्हणजे बटन आलं मग ठेवतो किती दिवसात आपले काम पूर्ण होईल? आता काम लवकरच पूर्ण होणार. फक्त उद्घाटन बाकी आहे. टाइम किती आला काय काम पुरं झालं ना. पुढे बोला, थांबलात का? काही नाही, जाऊ दे. तुम्हाला जमीन गहाण ठेवल्याबद्दल वाटत आहे काय? तुम्ही मनाला वाईट वाटून घेऊ नका. एवढे काम पूर्ण झाले म्हणजे मी माझ्या सरपंच पदाचा राजीनामा देणार आहे. मी मुंबईला जाऊन नोकरी करणार आहे आणि आपली जमीन सोडवणार. तसं नाही रे, मला वाईट वाटलं. एकदा तुला पिवळा करून 2 ते 4 हात करून टाकले म्हणजे मी माझ्या कर्तव्यातून मोकळा झालो. मी उद्या सकाळी जाऊन रामराव पाटलांना विचारतो, सल्लाचा तर प्रश्नच नाही. बापू पण लग्नाची काही कसली हो? अरे बाबा, एकदा का तुझे लग्न उरकले म्हणजे मी निवांत हरिहरी करत बसायला मोकळा. बापू हे दिवस फार गरमायचे आहे. मी बाहेरच्या ओटावर झोपतो, तुम्ही झोपा. अरे वेडा, पहाटेचा गार वारा सुटतो, तो चांगला नसतो. तू आताच झोप. नाही बापू, या उकड्याने मला झोप नाही. मी आपला बाहेरच बरा. बरं बाबा झोप. तू कधी सांगून ऐकलंय तर आता ऐकशील म्हणून. भाऊ